नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। सोमाटणे टोलनाका बंद करण्यात यावा यासह इतर मागण्यांकरिता पुकारण्यात आलेले बेमुदत उपोषण हे टोलनाका बंद ही मागणी वगळता इतर सर्व मागण्या मान्य झाल्याने स्थगित करण्यात आले असल्याची घोषणा माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभूळकर यांनी केली। तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे रस्ते विकास महामंडळ अधिकारी, पोलीस प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये झालेल्या मीटिंगमध्ये मागण्या मान्यबाबतचे पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली। जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाट्याजवळील टोलनाका बेकायदेशीर असून तो तात्काळ आणि कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अन्यथा 22 जुलैपासून बेमुदत उपोषण छेडले जाईल असा इशारा दिला होता। याची दखल घेत MSRDC व IRB यांनी उपोषणकर्त्यांच्या 10 पैकी 9 मागण्या मान्य करत 3 महिन्यांच्या आत सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिले। आम्ही त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये जे विषय घेतले होते ते सर्व समाजाच्या याच्या फायद्याचेच घेतले होते। आजही आमचं तेच म्हणणे आहे की जे 25 वर्षात झालं नाही ते आज आम्ही 25 वर्षानंतर सिद्ध केले। त्यातलं पहिलं काही तर सोमाटण्याचा जो टोलनाका आहे आणि वरसोलीचा टोलनाका आहे हा पूर्ण मावळवासियांसाठी फ्री ऑफ कॉस्ट केला आहे। जे टोल आपले फास्टॅगमधनं जे पैसे जात होते, कट केले जात होते, ते फास्टॅगमधले पैसे रिटर्न भेटत नव्हते, ते आता रिटर्न भेटण्याची आपण व्यवस्था केलेली आहे। जिथं सोमाटणे फाटा, लिंब फाटा, तसेच वडगाव फाटा इथं जे ट्रॅफिक जाम होतं त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्याकडनं IRB आणि MSRDC कडनं वॉर्डन आपण व्यवस्था त्यांच्याकडनं तयार करून घेतली। त्याच्यानंतर जे सर्वात प्रॉब्लेम यायचा की टोल नाक्यावरती टॉयलेट व्यवस्था महिलांसाठी नव्हती, पुरुषांसाठी नव्हती, ती टॉयलेट व्यवस्था आपण सोमाटणे फाटा, कामशेट आणि वरसोली फाटा या अशा 3 ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था करून घेतली। त्याच्यानंतरून सिग्नल व्यवस्था आपण त्यांना सांगितली आहे, पण सिग्नल व्यवस्था हायवेला करता येत नाही म्हणून त्यांनी पहिला ट्रायल बेसिसवरती आपल्या लिंब फाट्यात एक सिग्नल व्यवस्था करायचं ठरवलेलं आहे। त्याच्यानंतरून हायवेला ज्या टोल लाईटी लागतात त्या लाईटीमध्ये त्यांनी हायमास्ट घेतलेत। हायमास्ट एक सोमाटणे फाटा, लिंब फाटा आणि त्याच्यानंतर एक वडगाव फाटा या 3 ठिकाणी हायमास्ट घेतलेत। अशा आपण त्यांना जवळजवळ वेगवेगळ्या पद्धतीच्या 10 मागण्या केल्या होत्या। त्यातल्या त्यांनी आपल्या 9 मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि एक मागणी जी न्यायप्रविष्ट आहे, सोमाटणे टोलनाका अधिकृत की अनधिकृत, ही न्यायप्रविष्ट असल्यामुळे ते आपण बाजूला ठेवलेली आहे। पण त्याच्यासाठी आमचा लढा उद्यापासून परत चालूच राहणार आहे। दुसरा लढा तो न्यायालयीन असल्यामुळे आम्ही मंत्री असू द्या, आमदार खासदार असू द्या, या सगळ्यांकडे आम्ही जाणार आहे आणि त्या टोलनाक्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहे। आम्ही ज्या मागण्या MSRDC, IRB यांच्याकडे केलेल्या होत्या त्या मागण्यांची त्यांनी सर्व पूर्तता केलेली आहे। तसं त्यांनी आम्हाला MSRDCनी पत्र दिलेलं आहे। हे आज तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक थोरात साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्वांची मीटिंग घेतली आणि ह्या मीटिंगमधून असं आमचं आता या ठिकाणी हे झालेलं आहे, जे उद्याचं आंदोलन आहे ते तात्पुरतं स्थगित करून येणाऱ्या काळामध्ये हेच आंदोलन टोल नाका बंद होईपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील। आत्ता टोल नाक्या संदर्भामध्ये जो स्थानिक लोकांना त्या ठिकाणी सोडण्याचा विषय होता, फास्टॅगमधून पैसे कट होत होते, ते आता पूर्णपणे थांबवण्यात जाईल। आणि ज्या सर्व्हिस रोडचा विषय होता, सिग्नल यंत्रणेचा विषय होता, या सर्व टॉयलेटचा विषय होता, या सर्व व्यवस्था ही IRB कंपनी आणि MSRDC हे करणार आहे। ह्या मुद्द्यावरती आज आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि टोल नाका बंद व्हावा। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, तो टोल नाका हा बेकायदेशीर आज पण आम्ही बेकायदेशीर आहे आम्ही सांगतोय, परंतु हे आंदोलन आमचं पुढं चालूच राहणार। फक्त उद्याचं आम्ही जे आंदोलन करणार होतो उद्याचं आम्ही तात्पुरतं आम्ही स्थगित करतोय। आज MSRDC वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे आणि आपल्या समितीच्या माध्यमातून सोमाटणा टोल नाक्याविषयी 90% मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। काही विषय कोर्टात असल्यामुळं कोर्ट मॅटर असल्यामुळं त्याच्यावरती भाष्य करता येत नाही आहे, त्यासाठी पुन्हा तात्पुरती ही स्थगिती मिळालेली आहे। स्वर्गीय किशोरभाऊ आवारे यांनी यासाठी बराच लढा दिला, आंदोलनं केली, उपोषणं केली। त्यानंतर हा विषय थोडासा मागे पडला होता, परंतु आमचे सहकारी मित्र सचिन भांडवलकर साहेब असतील, मारुन माने साहेब असतील, जयंत कदम असतील, यांनी पुन्हा हा विषय अजेंड्यावरती घेतला आणि भाऊंना श्रद्धांजली म्हणून हा लढा असाच पुढे चालू राहील। सध्या तरी काही मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। स्वातंत्र्य सैनिकांना एक लेनमध्ये पूर्ण त्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे, सूट दिली जाणार, हा एक मोठा लढा होता, भाऊंचं स्वप्न होतं, ते काही प्रमाणात आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि पूर्ण टोल नाका बंद करण्याविषयी लवकरच आम्ही यात यशस्वी होऊ असा विश्वास वाटतो। धन्यवाद। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी
महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.